दंडवत प्रणाम। मी ईशादृष्टी सतीश गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय विद्यागुरुवर्य बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यांना दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94 052 75 075 आणि कॉलिंग नंबर आहे 78 88 26 71 20। दंडवत हो। आपण मार्गशीर्ष मासानिमित्त या मार्गाशी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या विविध लीला श्रवण करत आहोत। काल आपण बघितलं की भक्त प्रल्हादाला श्री दत्तात्रय प्रभूंनी मधमाशी आणि अजगर हा गुरु केलेला कशा प्रकारे निरूपण केलं। अजगर म्हणजे संयम आहे आणि जर जीवनामध्ये जर संयम असेल तर सर्व काही प्राप्त करता येतं। साधकाने संयमी असावं, संयम असला की सर्व काही भेटतं। परंतु जर संयम नसेल तर आपण उतावेळपणा करून आपण काही अघटित कर्म करत असतो। माणसाचा संयम संपला की मनुष्य आत्महत्या करतो, विषप्राशन करतो, गळफास घेतो। पण कधी संयम संपला की अजगर म्हणजे संयम आहे। आपण पाहतो समाजामध्ये असे काही व्यक्ती आहेत, आपली मनाविरुद्ध एखादी जर गोष्ट झाली तर आत्महत्या करतात, विषप्राशन करतात, गळफास घेतात। कशामुळे? संयम हरवल्यामुळे। साधक हा संयमी असतो, त्याचा संयम कधी हलत नाही, म्हणून तो संतुष्ट आहे आणि सुखी पण आहे। जो संयमी आहे ना तो सुखी आहे, संतुष्ट आहे। जो असंयमी आहे तो दुःखी आहे, कारण की तो प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे धावत असतो, म्हणून तो दुःखी आहे। पण इथेच आम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंनी अजगरापासून संयम, संतुष्ट हा गुण प्राप्त केलेला आहे। आम्हाला सुद्धा जीवनामध्ये संयम ठेवता आला पाहिजे। परमेश्वरा प्राप्त करायचा संयम ठेवावा लागतो। एवढंच कशाला, प्रपंचामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे, आपल्याला पोट भरायचं आहे प्रपंचामध्ये, तरी पण संयम ठेवावा लागतो। तुम्हाला 12 तास कायम काम करत असताना तुम्हाला संयमाने ते काम करावं लागतं। जर तुमचा संयम गेला तर काम होईल का? तुमच्याकडून होणार नाहीये। म्हणून कुठली मनाविरुद्ध गोष्ट झाली की स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू नका। हे कोण करतं? जे अज्ञान आहे। आपणच समाजामध्ये पाहतो ना, त्याने गळफास केल्याने आत्महत्या केली। म्हटले एक विद्यार्थी नापास झाला, त्याने वळून उडी मारली। तर म्हटले कुणाचा प्रेमभंग झाला, त्याने आत्महत्या केली। कोणी काही दिलं नाही म्हणाले, विषप्राशन करून घेतलं। कशामुळे? संयम तुमचा संपला। तुम्ही जे आहे त्याच्यामध्ये समाधानी नाहीये। आपला पण कधी कधी संयम जातो, आपण चांगली उपदेशी असतो, पण एकदा आपला संयम सुटला की आपण लगेच मग परमेश्वराची भक्ती सोडून देवतेकडे शरण जातो। आपण असतो उपदेशी, चांगले परंपरेचे उपदेशी असतो, आपल्याकडे नाम असतं, आपल्याला देवाने साह्य पण केलं असतं। पण जर का थोडंफार काही कमी जास्त झालं, आपण नाही इथं लई स्मरण करावं लागतं, सेवा करावी लागते, आपण चला ते देवतेकडेच जाऊ, तिकडे बरं म्हटले कुठला बाबा तंत्रमंत्र करतो, काहीतरी जादूटोणा करतो, आपण तिकडे जाऊ। आहे का आपला संयम? आपल्याकडे एवढं जे सोनं आहे, परमेश्वराचं धन आहे, नाम आहे, ते सोनं आहे ना, आपण त्याला सोनं आपण लोखंडाला धडका मारायला जातो, आपण डुप्लिकेटच्या पाठीमागे लागतो। शेवटी सोनं ते सोनं, बेंटेक्स ते बेंटेक्स असतं। पण जीव आततायी आहे, जीव असंयमी आहे,
तो जे आहे त्याच्यामध्ये संतुष्टता, समाधानी नाहीये, म्हणून तर तो दुःखी आहे. म्हणून किती जरी आपल्यावर काही अडचणी आल्या तर परमेश्वराची भक्ती सोडून देवता मार्गाकडे जाऊ नका. ह्या अजगरात आपल्याला पण अजगर हा गुरु करायचा आहे, म्हणजे गुण घ्यायचा आहे. जेव्हा तुमचा संयम संपेल तेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गाकडे जाऊ शकता. म्हणून कुठल्याही तंत्र मंत्राच्या, देवता विकल्पा क्रियाच्या पाठीमागे आपण जायचं नाहीये. आपस्थानाजवळ जा, सेवा करा, स्मरण करा, पारायण करा, भजन पूजनाची क्रिया परमार्गामध्ये करा. बघा, तुमच्या ठिकाणी काही जरी अडथळे असतील, जरी काही दुःख तुमच्या ठिकाणी असेल तर ते तुमच्या या क्रियेच्या माध्यमातून दूर होणार आहे. पण कधी आपण अशा क्रिया केल्यानंतर, आपण अशा प्रकारे विधी केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, दुःख आपलं दूर होणार आहे. म्हणून जीवनामध्ये संयम ठेवा. अजगर गुरु तुम्हाला करायचा आहे. आणि मधमाशी सांगितलं संग्रह साधकाने करू नये, ते काल मी तुम्हाला सांगितले. म्हणून पुनश्च सांगतो की आपण जो धर्म घेतलेला आहे ते सोडून कुठेही चुकीच्या दिशेला, चुकीच्या मार्गाला आपण जायचं नाही. किती जरी विघ्न आले, तुम्ही जर परमेश्वराचे उत्कृष्ट भक्त झाला तर तुम्हाला परमेश्वर विघ्न करेल का? अजिबात नाही करणार. पण आपण ना प्रतीतीच पाहत नाही, आपण त्याचा अनुभवच घेत नाही. आपल्याला काही करायला नको वाटतं. आपलं सगळं सोपं पाहिजे, सगळं लवकर भेटलं पाहिजे, देवाने सगळं लवकर दिलं पाहिजे. आपण सगळी लवकर देवाकडून अपेक्षा करत असतो. बघा, जे लवकर भेटतं त्याची किंमत नसते. तुम्ही एखाद्या मुलाला बापाची कमाई करून द्या बघा, आणि त्याने आप कमाई करू द्या, दोन्हीतला फरक त्याला जाणवतो. जेव्हा तो स्वतःची कमाई करतो ना, तेव्हा त्याला त्याची किंमत कळते. जेव्हा बापाच्या प्रॉपर्टी उधळपट्टी करतो ना, तेव्हा त्याला किंमत नाही कळत. ऋषींना थोडं समाधान वाटलं आणि आपली जी आकाशवाणी झाली ती नारदाजवळ सांगितली. नारद ऋषींनी सांगितलं की तुम्ही ज्याप्रमाणे आकाशवाणी झाली त्याप्रमाणे तुम्ही आता विवाह करा. ज्या अर्थी आकाशवाणी झाली त्या अर्थी तुमच्याकडून काहीतरी कार्य घडणार असेल. त्या शेवटी असं होणार नाही, कारण शेवटी नीती बलवान आहे. नीतीच्या मनामध्ये काही सांगता येत नाही. पण म्हटलं मी विवाह कुणाबरोबर करू? आता मला कोण मुलगी देणार? माझं शरीर पहा कसं वृक्ष म्हणजे अस्थिपंजर आहे, सगळ्या हाडांचं सापळं झालेलं आहे. माझ्याकडे ना घर आहे, ना संपत्ती, ना प्रॉपर्टी आहे, ना ठाव आहे, ना ठिकाणा आहे. माझं शरीर कुश झालं, आता मला मुलगी कोण देणार? नारद ऋषी म्हणतात तुम्ही काही तर्क विचार करू नका. जर तुम्हाला आकाशवाणी झाली तर तुमची ती पण व्यवस्था होईल. त्यांचं पण बरोबर होतं. आपल्याकडे घरच नाही, दार नाही, आपल्याला मुलगी कोण देणार? आजकाल समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की जेव्हा मुलगी आपण देतो तेव्हा त्या मुलाची प्रॉपर्टी पाहतात, शिकलेला आहे का पाहतात. परंतु ते तर बघा, परंतु ते पाहत असताना मुलगा संस्कारवान आहे का हे पण बघा. पाठीमागं मी सांगितलं होतं, फक्त मुलाच्या पैशाकडे बघू नका, त्याच्या प्रॉपर्टीकडे बघू नका, त्याच्या शरीराकडे बघू नका. एखादा साधा असू चालेल, परंतु संस्कारी आहे का, धर्मवान आहे का, हे तुम्ही पहिलं बघा. आपण फक्त गाडी पाहतो, माडी पाहतो, पण त्या मुलाला व्यसन आहे का, कसा वागतो, कसा राहतो, हे आपण पाहत नाही. फक्त तुम्हाला दोन डोंगर साजरा दिसला की मग आपण लगेच आपली मुलगी त्याला देण्याचा प्रयत्न करतो ना. मग त्यानंतर त्या मुलीची फजिता होते, तुमची पण फजिता होते, आणि मग तुम्ही दुःखीस्त होता. कशामुळे? तुम्ही पण संयम नाही ठेवला, तुम्ही कुठली संयमाने काम नाही केलं, उतावीळपणा केला. फक्त बाहेरून बघितलं चांगलं आहे, पण त्याला कुठलं काही व्यसन आहे का, कसा राहतो, कसा वागतो, हे तुम्ही नाही पाहिलं. मग पहिलं ते पण बघा, संस्कार त्याचे बघा, धर्मवान आहे का बघा, धार्मिक आहे का हे पहा. जेव्हा तुम्ही सगळं बघून, जर तुम्ही संपत्ती त्या मुलीला देता तर ती पण संपत्ती पहा, त्या मुलाकडे गुणाची संपत्ती आहे का हे पण शोधा. नंतर आपण आपल्या कन्येचा विवाह केला पाहिजे. हे तुम्हाला एक उदाहरण मी सांगितलं.
ऋषी म्हणाले, आता मला नारद म्हणाले, तर्क काही करू नका, तुम्ही आता उठा आणि तुम्ही गांधी राजाकडे जा. हा गांधी राजा जो आहे त्याला एकुलती पुत्री आहे, तिचे नाव आहे सत्यवती. तिला मागणी घाला, अत्य सुंदरता आहे, सुलक्षणे आहे, धार्मिक वृत्तीची आहे. हा गांधी जो होता हा कुप्शमूचा पुत्र गांधी. म्हणजे सांगतात की उर्वशी पासून पूर्वाला 6 पुत्र झाले. आयु, श्रुतायु, सत्यायु, रय, विजय, जय. 5वा पुत्र विजयापासून भीम झाला. भीमकाचा कांचन, कांचनाचा होत्र, होत्राचा पुत्र जनु. आणि जनु अत्यंत सामर्थ्यशाली होता. सांगतात की त्याने गंगेला आपल्या अंजुळीत घेऊन पिऊन टाकले होते. आणि त्या जनुला पुरुचा बलाक, बलकाचा पुत्र अजक, अजकाचा कुश, कुशाचे 4 पुत्र होते, कुशंबू, तनय, वसु आणि कुशनाभ. आणि कुशनाभाचा पुत्र गांधी. आणि गांधीची कन्येचं नाव सत्यवती होतं. नारद सांगतो की जा सत्यवती बरोबर विवाह करा, धार्मिक आहे, संस्कारशील आहे, राजा सुद्धा धर्मपरायण आहे, विनयशील आहे. नारद ऋषींनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे ऋचिक ऋषी गांधी राजाकडे गेले. पण कधी गेले? नारदाने सांगितलं की मुलगी संस्कारी आहे. ऋचिक ऋषींना वाटलं आपण तपस्वी ऋषी आहोत, आपल्याला पत्नी पण संस्कारीच पाहिजे, धर्मवान पत्नी आपल्याला पाहिजे. म्हणून लक्षामध्ये ठेवा, जर तुमची पत्नी धार्मिक संस्कारी असेल तर ती सुद्धा तुमच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे धर्म टिकवते. आज आम्ही पाहिलं की आमच्या मानव संप्रदायामध्ये आमच्या माता भगिनींनी धर्म पुढे चालवला. आज आमच्या घरातली स्त्री जागेवर आहे म्हणून बऱ्याच घरातला धर्म जागेवर आहे. पुरुष तर उतावीळ असतात, हो, सगळेच नाही, पण पुरुषांचा स्वभाव उतावीळ सांगितलेला आहे. पण स्त्री सांगितली की ती ससा कुठला धर्म घेतच नाही, घेतला तर ती शेवटपर्यंत टिकवते. आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं, पण पुरुष तसा नाही, धरसोड करत असतो. स्त्रिया तसं नाही करणार, एक तर लवकर त्या घेणारच नाही, आणि घेतला तर ते शेवटपर्यंत टिकवतील. आणि म्हणून जर घरामध्ये स्त्री धर्मवान असेल, संस्कारी असेल, तर त्या घरामधली पूजा व्यवस्थापन, बाकीचे जे काही विधी ते सगळे बरोबर चालतात. जर घरामध्ये स्त्री जर उदास असेल तर तिथले विधी ठप्प होतात. असं नाही की स्त्रियांनीच करावं, पुरुषांनी पण करावं. पण तुम्हाला मी स्त्रीची जमेची बाजू सांगितली. बऱ्याच घरा आम्ही मध्ये पाहतो, बऱ्याच परिवारामध्ये पाहतो की स्त्रिया चांगल्या प्रकारे धर्म चालवतात, टिकवतात. पुरुष पण आहेत, पण जास्त मला स्त्रियांचा सहभाग दिसला. कुठे कुठे पुरुषांचा सहभाग दिसला. कुठे कुठे पुरुष धर्म चालवत नाही, स्त्रिया धर्म चालवतात, तर कुठे स्त्रिया धर्म चालवतात, पुरुष धर्म चालवत नाही, म्हणजे त्याचं पालन करत नाहीये. म्हणून आपल्या घरामध्ये सगळा परिवार उपदेशी पाहिजे. आपली मुलगी उपदेशी पाहिजे, आपला मुलगा उपदेशी पाहिजे. सर्व घरामध्ये उपदेशी का पाहिजे? जर तुमच्याकडे उपदेश असेल तर तेव्हा तुम्ही धार्मिक होसाल, धर्मपरायण होसाल. आणि धार्मिकता तुमच्या जीवनामध्ये फार मोठी काम करून देणारी असते. म्हणतात ना, पैसा कमी असला तरी चालेल, परंतु धार्मिकता फार महत्वाची आहे. तुमच्याकडे काय नसेल तरी चालेल, परंतु धर्म ठेवा, तिथे त्याला फार मोठं महत्त्व आहे. आणि ही धार्मिकता आपण आपल्या परिवारामध्ये निर्माण करायची आहे. ऋचिक ऋषीला ही जेव्हा ही बातमी समजली आणि मग ते गांधी राजाच्या राज्य दरबारामध्ये गेले. राज्य दरबारामध्ये गेल्यानंतर गांधी राजाने ऋचिक ऋषींचा आदर केलं, स्वागत केलं. येण्या पाठीमागचं कारण विचारलं. त्याने सांगितलं, काय कारण आहे महाराज जी आपण आलात? ऋचिक ऋषींनी पूर्ण आपला परिचय दिला. सांगितलं की मला आकाशवाणी झालेली आहे की विवाह करा, आणि तुझी कन्या धार्मिक आहे, संस्कारशील आहे, आणि तुझ्या कन्यासोबत मला विवाह करायचा. अशा प्रकारे ऋचिक ऋषी त्या गांधी राजाला म्हणतायत. ऋषींची मागणी अनपेक्षित होती. ही मागणी ऐकल्याबरोबर राजा दचकला. पण नाही कसं म्हणणार?
जर आपण यांना नाही म्हटलं, हे महान तपस्वी आहेत, हे आपल्याला भस्म करून टाकतील, हे पण त्याला भीती वाटली. कारण पूर्वीची जी ऋषी लोक होते फार तपस्वी विद्यावंत होते. त्यांनी तोंडातून बोलावं आणि लगेच तसं व्हावं, कारण त्याची तपश्चर्या तशी होती. गांधी राजाने त्यांना हात जोडला आणि सांगितलं की महर्षी, माझे कन्यारत्न मागून तुम्ही मला उपकृत केलं. माझं भाग्य आहे की माझी कन्या आपली पत्नी होते आहे. पण त्यांनी सांगितलं, महाराज, रीतिरिवाजाप्रमाणे तुम्हाला मला 500 शामकर्ण मुलीच्या मोबदल्यामध्ये द्यावे लागतील. ज्याप्रमाणे आता हुंडा घेतात की नाही, त्याप्रमाणे राजाने सांगितलं की जर तुम्हाला माझी मुलगी पाहिजे असेल तर तुम्हाला मला हुंडा द्यावा लागेल. ते म्हटले काय? म्हटले 500 शामकर्ण. शामकर्ण म्हणजे काळ्या कानाची आणि शुभ्र वर्णाची, म्हणजे रंग त्यांचा पांढरा आणि त्यांचे कान काळे पाहिजे होते. राजा पण मोठा विचारी होता, राजा पण हुशार होता. पण त्याला वाटलं हे काय आणू शकत नाही. राजा पण मोठा हुशार होता. त्याला वाटलं एकसारखे शुभ्र वर्णाचे 500 अश्व कुठे मिळणार, आणि ऋषिक आणून देणार नाहीत, आणि आपली मुलगी पण आपल्या घरी शाबूत राहील. राजाने पण डोकं लढवलं. ऋचिक ऋषीने राजाला केलेली याचना पाहून त्याने सांगितले की राजा, मी अल्पवधीतच तुझी मी इच्छा पूर्ण करतो आणि विवाहासाठी येतो. ऋचिक ऋषी राजाचा निरोप घेऊन सत्यलोकी ब्रह्मदेवाकडे गेले आणि वृत्तांत त्यांना सांगितला. ब्रह्मदेवाला निवेदन करून सांगितलं, आपण माझ्यासाठी 500 शामकर्ण निर्माण करून द्या. ब्रह्मदेव म्हणतात की राजन, महर्षी, आम्ही सुद्धा नीतीच्या विरुद्ध काही करू शकत नाहीये, कारण ते आमच्या हातामधलंच नाहीये. आज आम्ही त्यासाठी असमर्थ आहोत. हे फक्त परब्रह्म परमेश्वरालाच शक्य आहे. मग तुम्ही सह्याद्री पर्वतावर जा, त्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंना शरण जा, त्यांना प्रसन्न करून घ्या, तुमचं जे साध्य आहे ते पूर्ण होईल. बघा, ब्रह्मदेवता ऋचिक ऋषीला सांगते की तू परमेश्वराकडे जा. जिथे ब्रह्मदेवता जर त्या ऋषीला सांगते, जीवाने परमेश्वराला शरण जायला नको का? ना, परमेश्वराला शरण गेलं पाहिजे, पण आपण जात नाही. अज्ञानामुळे आपण परमेश्वराकडे शरण जात नाही. आपण अज्ञानामुळे या प्रपंचाला आपण असं धरून बसलेलो आहोत, या अविद्येमध्ये गुरफटलेलो आहोत. ही तर परमेश्वर तुमच्यातली अविद्या दूर करायची आहे. ब्रह्मदेवाच्या सल्ल्याप्रमाणे ऋचिक ऋषी सह्याद्री पर्वतावर आले. दत्तात्रेय प्रभूंची उग्र तपश्चर्या सुरुवात केली. दत्तात्रेय प्रभू प्रसन्न झाले आणि ऋषींना अपार हर्ष वाटला. ऋचिक ऋषीचा भक्तिभाव पाहून दत्तात्रेय प्रभूंची श्रीचरण साष्टांग प्रणिपात केला. ऋचिक ऋषीने प्रणिपात केला आणि सगळी त्यांना वृत्तांत सांगितला. श्री दत्तात्रेय प्रभूंना पूर्व वृत्तांत त्यांनी सांगितला आणि 500 शामकर्ण वारूंची त्याने याचना केली. श्री दत्तात्रेय प्रभू ऋचिक ऋषीवर प्रसन्न झाले. श्री दत्तात्रेय प्रभूंचं एक विशेष आहे, त्यांची जर सेवा करून जर दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न करून जर घेतलं, अशक्य शुद्ध शक्य करून परमेश्वर देतात. हे म्हणजे आम्हाला ही लीला आम्हाला उदाहरण आहे. परमेश्वराकडे काय अशक्य आहे? काहीच अशक्य नाही, कारण की तो परमेश्वर आहे, जिथे सगळी संभावना आहे. सगळं तुम्हाला परमेश्वर देऊ शकतो, पण कधी दत्तात्रेय प्रभूंची सेवा केली तर. म्हणून म्हणालो की आपल्या जो घरी विशेष आहे, आपण त्याची कमीत कमी 1 तास दररोज सेवा केली पाहिजे. आपण दत्तात्रेय प्रभूंचं स्मरण केलं पाहिजे, आपण पंचावतारांचंही स्मरण केलं पाहिजे. अशा प्रकारे श्री दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न करून ऋचिक ऋषी निघालेले आहेत. निघत असताना श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना अक्षता दिल्या आणि सांगितले की ऋचिका, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो.
विंध्याचळाच्या लगत रुद्धपूर क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा, तिथे अक्षदा टाका आणि गांधी राजाच्या नगराकडे तुम्ही जा, पाठीमागे पाहू नका. जर का तुम्ही पाठीमागं पाहिलं तर ते 500 श्यामकर्ण वारू लुप्त होऊन जातील, गायब होऊन जातील. ऋचिक ऋषींनी नमस्कार केला, अक्षदा घेतल्या, वंदन करून त्या रुद्धपूर क्षेत्रामध्ये टाकल्या. रुद्धपूर क्षेत्रामध्ये आले, तिथं सरोवर होता. श्री दत्तात्रेय प्रभूंचं नामस्मरण करून अक्षदा टाकल्या आणि रस्त्याने निघाले. पाहतात तर काय, 500 अश्वांचा आवाज खिंकळण्याच्या ठिकाणी येऊ लागला. पण त्यांना वाटलं असं कधी होऊ शकतं का? बघा, जीवाचा देवावर विश्वास नसतो. जीव देवामध्ये पण शंका निर्माण करतो. असं होऊ शकतं का? असं कधी झालं का? तिथे पण शंका निर्माण करतो. यांच्या मनामध्ये शंका आली का असं कुठं होऊ शकतं का? अक्षदा टाकल्यानंतर 500 असं येऊ शकतात का? आणि मग न राहून ऋचिक ऋषींनी पाठीमागे फिरून बघितलं आणि पाठीमागून फिरून बघितल्याबरोबर आश्चर्य असं घडलं की जे 500 श्यामकर्ण होते ते दगड होऊन पडले. त्यांना कळलं की आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या नियमाचा भंग केला, आपण आज्ञेचं पालन नाही केलं. पाठीमागे आपण बघितलं की डखल्याने चांगदेव भट्ट दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाला गेले, पण आज्ञेचं पालन नाही केलं. त्यांना दत्तात्रेय प्रभूंची भेट झाली नाही. इथे पण ऋचिक ऋषीनं नियमाचा भंग केला, त्यांना सुद्धा इथे 500 श्यामकर्णाला त्यांना प्राप्त नाही झाले. परत ते माहूर गडावर गेले, आपल्या अपराधाची क्षमा मागितली. सांगितलं, जिजी देवा, माझ्याकडून चूक झाली, एकच माझा प्रयत्न मी करतो, आता मी तुमच्या आज्ञेचं पालन करतो. पुन्हा श्री दत्तात्रेय प्रभू प्रगट झाले, त्यांना अक्षदा दिल्या, ते गेले. दत्तात्रेय प्रभूंची स्तुती करत करत त्यांनी गुणगान करत पुन्हा त्या रुद्धपूरमध्ये आले. त्या सरोवरामध्ये अक्षदा टाकल्या आणि मनावर निग्रह ठेवून स्थळ गांधी राजाच्या नगरामध्ये आले. पाहतात त्यांच्या पाठीमागे 500 श्यामकर्णांचा अश्वांचा तो कळप पाहून राजदूतांनी राजाला खबर दिली, कोणीतरी आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे. राजाने त्या दूताला जवळ पाठवलं. पाहतात तर काय, ऋचिक ऋषी पुढे पुढे चालत, त्यांच्या पाठीमागे 500 अश्व म्हणजे घोडे होते. राजाला निरोप दिला, सांगितलं की महाराज जी ऋचिक ऋषी येत आहेत आणि त्यांच्यासोबत 500 श्यामकर्ण आहेत. राजाने लगेच त्यांच्या स्वागताची तयारी केली. राजा आपल्या मंत्र्यांना घेऊन त्यांच्या समोर गेला. ऋचिक ऋषींना वंदन करून सारं नगर शृंगारलं. वाजत गाजत मिरवत ऋषींना आपल्या नगरामध्ये घेऊन आला. त्यांची यथावत पूजा केली. ऋषींनी 500 श्यामकर्ण वारू घोडे राजाला अर्पण केले. त्यांचे कान काळे आणि त्यांचा रंग पांढरा, त्याला श्यामकर्ण असं म्हटलं. एक ने किती होते? 500 होते. राजाला देऊन अर्पण केले. राजाने मोठा थाटामाटामध्ये समारंभ केला. एकमेव त्यांची पुत्र म्हणजे राजाची मुलगी सत्यवती, तिचा विवाह ऋचिक ऋषी सोबत झाला. लग्न लावून दिलं. विवाहाचे सोहळ्याचे दिवस निघून गेले. ऋचिक ऋषींनी वनात जाण्याची तयारी केली. आता ते ऋषी होते, ते काय प्रपंचात रममानं, त्यांचं काय प्रपंचामध्ये मन नव्हतं, कारण ते साधक ऋषी होता. कारण जो ऋषी असतात, जे साधक, त्यांचं मन प्रपंचामध्ये रमत नाही, ते प्रपंचाच्या वेगळे असतं. परंतु आकाशवाणी झाली म्हणून तिथे ते गेले होते, पण त्यांचं मन प्रपंचामध्ये नव्हतं. ते वनात जाऊ लागले. तेव्हा राजा म्हणतो, महाराजजी, माझी एकुलती एक पुत्री आहे, तिच्या वाचून आमचा महाल तर सुना पडेल, परंतु या राज्यावर आपला अधिकार आहे. तुम्ही आता घर जावाई आहात, तुम्ही कुठे सोडून चालला हे राज्य? तेव्हा आपण इथेच निवास करावा. मी तुमचा सेवक होतो, असा राजा ऋचिक ऋषींना म्हणतो आहे. तुम्ही थांबा, मी तुमचा सेवक म्हणून सेवा करतो, तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही राज्यकारभार करतो. अशा प्रकारचा राजन ऋषींना विनंती करतो. आणि मग ऋषीही आनंदित होऊन, त्याचा तो नम्रभाव पाहून, आदर पाहून ते म्हणतात की राजन, मी खुश झालो. तुझ्या मुलीवर तुझं प्रेम आहे, तसे माझंही तिच्यावर प्रेम आहे, परंतु काही काळच मी ते थांबल आणि मी नंतर एकटाच तपस्येसाठी निघून जाईल.
हे राज्यभाव आम्हाला दुःखदायक आहे. राज्यवैभवामध्ये साधक कधी रमत नसतो आणि हे जे राज्य तुझं उपभोग जे आहे हे दुःखाला कारणीभूत आहे. आम्ही ते थांबणार नाही. म्हणून आपणच आपल्या तंत्राने आपलं राज्य बघा. गांधी राजाला पुत्र नव्हता म्हणून गांधीने ऋचिक ऋषींना आग्रहपूर्वक आपल्या राज्यमहालामध्ये राहण्याची विनंती केली. ऋचिक ऋषी त्या ठिकाणीच राहू लागले. एक वेळे सत्यवती आणि तिची आई दोघींनाही ऋषींना विनवला आणि पुत्रप्राप्तीची याचना केली. ऋचिक ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी मंत्र आव्हान करून यज्ञ केला. पत्नीला सासूला स्नान करण्यासाठी पाठवलं. ऋषींनी 2 वेगवेगळे पदार्थ तयार केले. कुणी? ऋचिक ऋषींनी 2 पदार्थ तयार केले. स्नानानंतर दोघींना सांगितलं तुम्ही तो विधी करून तो पदार्थ ग्रहण करा. सत्यवतीच्या आईने सत्यवतीने दोन्ही पदार्थ एकत्र ठेवले. नंतर ते विधीपूर्वक सेवन पण केले. परंतु अलग अलग पदार्थ जे काही वेगवेगळे पदार्थ होते त्यांची मात्र अदलाबदल झाली. सासूचा पदार्थ मुलीकडे गेला, मुलीचा पदार्थ सासू म्हणजे त्या आईकडे गेला, त्या मुलीच्या आईकडे गेला. त्यामुळे गांधी राजाला परम तेजस्वी विश्वामित्र झाला आणि त्याने पुढे क्षत्रित्वाचा त्याग करून ब्रह्मतेज प्राप्त केलं. सत्यवतीला जमदग्नी हा क्षात्र तेजाने युक्त पुत्र झाला. जमदग्नी आणि विश्वामित्र हे 2 पुत्र ऋचिक ऋषींच्या मंत्राने झालेली आहे. अशा प्रकारचं हे घटना पुढे घडणार होते म्हणून तर ऋचिक ऋषीला आकाशवाणी झालेली आहे. अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंनी ऋचिक ऋषीला श्यामकर्ण देऊन त्यांचे जे काही मनोरथ होता तो पूर्ण केलेला आहे. एका कवीने एका काव्यामध्ये म्हटलेलं आहे, ऋचिक ऋषी वारू मागता श्यामकर्ण दिले प्रबळ. ऋचिक ऋषींनी वारू मागताना म्हणजे वारू जे मागितले श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना दिलेले आहेत. आम्ही लीळेमध्ये काय शिकलो? लीळेमध्ये आम्ही शिकलो की जर आपण आवडीपूर्वक श्री दत्तात्रेय प्रभूंची सेवा केली, जर प्रार्थना केली तर दत्तात्रेय महाराज आपलं सुद्धा प्रसन्न होतील आणि आपलं सुद्धा प्रपंचामध्ये राहून आपल्याला श्री दत्तात्रेय प्रभूंची सेवा करून त्यांना आपल्याला प्रसन्न करून घेता आलं पाहिजे. आपल्याला गुरुलाही प्रसन्न करता आलं पाहिजे. ज्याने परमेश्वराला प्रसन्न केलं परमेश्वर त्याने सगळं काही त्यांना देत असतो. जे काही मनामध्ये इच्छा केली परमेश्वर त्यांना ती देत असतात. आणि म्हणून प्रपंचामध्ये जर तुम्हाला दुःख नको आहे आणि तुम्हाला जर देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल, सेवा मात्र तुम्हाला परमेश्वराची करावी लागेल. देवतेची सेवा करून फायदा नाही, जीवाची सेवा करून काही फायदा नाही. परंतु आपण जर परमेश्वराची सेवा केली तर आपल्याला सुद्धा ऋचिक ऋषीप्रमाणे जे काही तुम्ही मनोरथ करसाल आपलं तो पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु निस्वार्थपणे परमेश्वराची सेवा करावी लागते, स्वार्थी नाही. आपण तर प्रपंचामध्ये स्वार्थी सेवा करतो. परमेश्वराची निस्वार्थी सेवा करता आली पाहिजे. तुम्ही जे काही धनसंपत्ती मागता तुम्हाला ते भेटणार, परंतु त्याही पलीकडे देवाला मोक्ष मागा, देवाला ज्ञान मागा, देवाला प्रेम मागा, देवाला प्रार्थना करा. दत्तात्रेय महाराजा माझा उद्धार झाला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण अनेक भक्तांचा उद्धार केला, ज्याप्रमाणे आपण ऋचिक ऋषींचा मनोरथ पूर्ण केला, आपण त्यांना प्रसन्न झाले, आपण देवल्य ऋषीला प्रसन्न झाले, आपण भक्त प्रल्हादाला प्रसन्न झाले, माझ्यावर सुद्धा प्रसन्न कधी होसाल. आपण देवाला अशी प्रार्थना करा. जर तुम्हाला श्री दत्तात्रेय प्रभूंना जर प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला श्री दत्तात्रेय प्रभूंची सेवा करावी लागेल. आणि तुम्ही सेवा करा आणि दत्तात्रेय प्रभूंच्या सेवेचा अनुभव आपण प्राप्त करून घ्या. पण कधी फक्त ऐकून नाही, तुम्हाला कृती करावी लागेल, तुम्हाला सेवा करावी लागेल. ती स्मरणाच्या माध्यमातून असेल, सेवेच्या माध्यमातून असेल,
काही विधींच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला दत्तात्रय प्रभूंची सेवा करता आली पाहिजे आणि आपण ती करावी, हेच आम्हाला लीळा शिकवते. ज्याप्रमाणे ऋचिक ऋषीवर दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले, आपल्यावर प्रसन्न होतील, तशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना करा, सेवा करा आणि दत्तात्रय प्रभूंना प्रसन्न करून घ्या. एवढंच तुम्हाला लीळेमधून सांगतो. दंडवत प्रणाम.